नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू हिरे माझा मितवा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहेत. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण काल बघितलं की अर्णव ते पडदे लावत असताना ईश्वरी तिथून निघून जात असते, पण तिच्या हातात एक पडदा असतो. त्यामुळे अर्णव तिच्या अंगावर पडतो आणि तिच्या अंगावर पडल्यानंतर हे दोघं जण एकमेकांमध्ये मग्न होऊन जातात प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो, तिला आठवतं की अर्णवने तिला कसं गाडीत गुलाब दिलेलं असतं आणि जेव्हा दागिने घालायची वेळ आलेली असते तेव्हा कसं अर्णव तिच्या पायात पहिले पैंजण हे घालत असतो. आणि प्रेक्षकांनो, तेही आठवतं. ह्याने या सगळ्या रोमॅन्टिक गोष्टी त्यांनी इथे सगळ्या व्हिज्युअलाइज करून दाखवलेल्या आहेत. कोजागिरीच्या रात्री ईश्वरीला झोप येऊ नये म्हणून अर्णव तिच्यासोबत डान्स करतो आणि प्रेक्षकांनो, त्यांचं खाली झोपण्यावरनं भांडण होत असतं. तर अर्णव म्हणतो की मी झोपेल, ईश्वरी म्हणते की मी झोपेल यावरनं, आणि अर्णव तिच्या हातातनं ते बेडशीट ओढतो तेव्हा ईश्वरी अर्णवच्या अंगावर पडते आणि ईश्वरीने जिलेबी बनवलेली असती आणि ते जिलेबी ईश्वरी अर्णवला भरवते. या सगळ्या रोमॅन्टिक गोष्टी त्यांनी इथे व्हिज्युअलाइज करून दाखवलेल्या आहेत. ईश्वरी सुटकेस ठेवताना कशी पडते आणि अर्णव तिला कसं झेलतो ही सुद्धा सीन इथे त्यांनी व्हिज्युअलाइज करून दाखवलेल्या आहेत. आणि प्रेक्षकांनो, आता हे एवढं झाल्यानंतर हे दोघं अजूनही एकमेकांमध्ये मग्न झालेले आहेत आणि तेवढ्यात तिथे लावण्य येते आणि लावण्याला हे फारसं काही आवडलेलं नसतं आणि प्रेक्षकांनो, ते बघून लावण्याचाही संतापच होतो. आणि प्रेक्षकांनो, एक मजेशीर गोष्ट अशी आहे की तिकडनं राजेशने पण या दोघांना अशा अवस्थेत बघून घेतलेलं आहे आणि प्रेक्षकांनो, त्या राजेशलाही खूप संताप आणि चिडचिड होते आणि इकडे लावण्या तर संतापून निघून जाते, कारण अर्णव ईश्वरीच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि ईश्वरीने डोळेही लावलेले असतात. हे बघून दोघांनाही खूप संताप होतो आणि प्रेक्षकांनो, अचानक अर्णवला कळतं की आपण काहीतरी वेगळं करतोय आणि तो मागे होतो. ईश्वरी पण डोळे उघडते प्रेक्षकांनो आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर, तुझ्या नजरेत हे काय दिसतंय मला? नाही, तू अजूनही कुठे नवरा मानलायस मला? तुझ्या मनात नसताना पुढे जाण्यात चूक आहे. नाही करणार मी हे. आणि प्रेक्षकांनो, अर्णवला आठवतं की आता झालेले 2 ते 3 दिवसाचा सीन. हे दोघं जण सोफ्यावर बसलेले असतात आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर, आपल्यामध्ये कुठलेही नातं नसताना अशी काळजी करू नकोस माझी. यापुढे तुला त्रास होईल याचा. आणि अर्णव जेव्हा म्हणतो की दिवाळीची तयारी करत असता आणि अर्णव म्हणतो की म्हणजे तू हरवलीस, दिवाळीचं एक्साइटमेंट अजूनच वाढेल ना, मी शोधत बसेल तुला. ईश्वरी म्हणते, ताने काय मारताय मला? आणि अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी ताने नाही मारते, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहेस ना तू. आणि प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी ही विचार करते, म्हणते सरांचं प्रेम नाहीये, ही फक्त एक जिम्मेदारी आहे. जगासाठी नवरा बायको असलं तरी काहीच अर्थ नाहीये या नात्याला. आणि प्रेक्षकांना, दोघं जण आता भानावर येतात असं म्हणायला हरकत नाहीये आणि दोघं जणही त्या तिथनं उठतात, म्हणजे उठण्याचा प्रयत्न करतात आणि परत उठून बसले ते एकमेकांकडे बघत असतात. अर्णव म्हणतो की मी सिंदूर. ईश्वरीही म्हणते, काय सर? ईश्वरी म्हणती, बोला ना. आणि प्रेक्षकांनो, अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की काही नाही. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरी उठण्याचा प्रयत्न करते तर अर्णव तिला त्याचा हात देतो की तू माझ्या हाताला धरून उभी राहा. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरी हाताला धरून उभी राहते आणि इथं हे दोघंही ऑकवर्ड फील करतात बरं का प्रेक्षकांनो. एवढं सगळं यांनी मस्त रोमॅन्टिक वगैरे सीन बिन पाहिले आणि आता ऑकवर्ड करतात बघा. आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर, तू हे खेचलंस म्हणून मी पडलो होतो. आणि ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, सगळी उलझनच आहे. आणि प्रेक्षकांनो, तो सीन बहुतेक यांनी इथे स्किप केलेला आहे आणि ईश्वरी बेडरूममध्ये आलेली असते आणि प्रेक्षकांना नमोही तिथे आलेली असते आणि ही इथे बोलते की उलझन आहे, तेवढ्यात तिथे नमोने सांगितलंय, विचारते की कसली उलझन आहेत? हे बघ, मला समजेल असं बोल ना. हे बघ, बोल ना काहीतरी.
नमो म्हणते की एरवी तुला गप्प बस असं सांगावं लागतं. ईश्वरी प्रेक्षकांना गोंधळलेली असते आणि ती म्हणते की नवीनच आहे हे सगळं. नमो म्हणते काय नवीन आहे? ईश्वरी म्हणते की हे फिलिंग ताई. नमो म्हणते की म्हणजे? ईश्वरी म्हणते की जे नातं आधी मला लादल्यासारखं वाटत होतं त्याच्याबद्दल आता, आणि ती थोडीशी गोंधळलेलीच असते अजूनही. मला नाही कळते. ईश्वरी म्हणते की म्हणजे पुढे जायची इच्छा आहे पण आणि नमो तेवढ्यात म्हणते की ईश्वरी म्हणते की ताई मला कधी कधी असं वाटतं की मला सगळं कळलंय आणि कधी कधी असं वाटतं की मला काहीच कळत नाहीये. म्हणून तर म्हणते ना की सगळी सगळी उलझन आहे. आणि प्रेक्षकांनो नम्रताच्या मनात डाऊट असतो म्हणून ती विचारतेच की अर्णव सरांचंच. आणि प्रेक्षकांनो लगेच ईश्वरी उत्तरते की नाही. आणि ईश्वरी म्हणते की उठून जाते आणि म्हणते मला नाही माहिती. त्यांनी आजपर्यंत जे काही केलंयत ना ते फक्त एक जिम्मेदारी आणि इन्सानियतच्या नात्यानेच केलं आहे. याची जाणीव मला असलीच पाहिजे पण ईश्वरी म्हणते की याची जाणीव मला असलीच पाहिजे पण त्यांचा एक एक शब्द, त्यांचं माझी काळजी घेणं ते एक फक्त जिम्मेदारी म्हणून करतायत. त्यांची एक ड्युटी म्हणून. मी त्यांची फक्त एक जिम्मेदारी आहे, बाकी जास्त काही नाही. त्यांचं प्रेम नाहीये ग माझ्यावर. आणि प्रेक्षकांनो बहुतेक नमूला माहीत असतं की अर्णवचं ईश्वरीवर प्रेम आहेत, म्हणजे अर्णवला ईश्वरी आवडते. बघ प्रेक्षकांनो नमो ईश्वरीला समजावून सांगते आणि म्हणते की ईशू हे बघ हळूहळू तुमचं नातं पुढे जाईलच ना. ईश्वरी म्हणते की नाही जाणार ताई. अगं ते जे काही करतायत, ज्या भावनेने करतायत त्याचा अपमान केल्यासारखा होईल ना ग ताई. नमो म्हणती नाही ईशू तू नको तेवढा विचार करतेयस. तुमचं नातं चुकीचं नाहीये पण तुमचं नातं ज्या परिस्थितीमध्ये जोडलं गेलंय ती थोडी अजीब आहे. नमू म्हणते की ईशू हे बघ थोडासा पेशन्स ठेव, तुझं मनच तुला उत्तर देईल. आणि प्रेक्षकांना ईश्वरीला पण नमूचं बोलणं पडतं. नमू म्हणते काही गोष्टी आहेत ना घडायच्या असतात तेव्हाच घडतात. नमू म्हणते की आपल्या आईच्या भाषेत योग यावा लागतो. आणि प्रेक्षकांना नमूने समजावून सांगितल्यामुळे जरा ईश्वरीला आता तो उलझन सुलझलेली दिसते आहे तिच्या भाषेत. आणि ती हसते आणि नमू म्हणते की ये इकडे बस. नमू म्हणते की तुझ्यासाठी घरून लाडू आणले होते ते दिलेच नाही आणि बडबड करत बसले. हे घे बरं चल निघते आता. ईश्वरी म्हणते की हो मी पण येते. आणि प्रेक्षकांना ईश्वरी नम्रताला बाहेर सोडवायला जात असते तेव्हा म्हणते की ताई आपल्या घरच्या दिवाळीची खूप आठवण येते ग. ह्या वेळेस मी खूप मिस करेल सगळं. नमू म्हणते की ईशू वेडी आहेस का ग. यावर्षी तुझ्या सासरी तुझी पहिली दिवाळी आहे त्यामुळे मनापासून कर, आनंद घे काय. आणि प्रेक्षकांनो नम्रताला काळजी असते आणि म्हणते की इशू तो राकेश काही. इशू म्हणते नाही सर आहेत ना. आणि प्रेक्षकांनो नम्रताला पाहून आकाश बाहेर येतोच आणि म्हणतो की नम्रता, आणि म्हणतो दिस इज फॉर यू, हॅप्पी दिवाळी. आणि नम्रता म्हणते की आकाश सर हॅप्पी दिवाळी. अहो पण हे काय आहेत. आणि आकाश म्हणतो सी घरचं फराळ तर देऊस पण त्याआधी चॉकलेट घेऊन जा घरी. आणि ईश्वरी म्हणते की अहो पण हे कधी आणलंय तुम्ही. आकाश म्हणतो की आत्ता जेव्हा नम्रता आली तेव्हा. आणि प्रेक्षकांनो इकडे आकाश तिला ते चॉकलेट्स वगैरे देतो आणि म्हणतो की हॅप्पी दिवाळी. आणि नम्रता म्हणते थँक्यू आणि ते स्वीकारते. आणि नम्रता इशूला म्हणते बरं चल निघू मी इशू. इशू म्हणते हो बाय. आणि आकाश म्हणतो की चल मी पण येतो, म्हणजे बाहेर रिक्षा स्टँडपर्यंत सोडून येतो तिला. आणि प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की बरं बाय. आणि प्रेक्षकांनो तिला बाहेर सोडवल्यानंतर ईश्वरी मध्ये येत असते आणि मागून तो राकेश तिला आवाज देतो की जिलेबी. आणि प्रेक्षकांनो इकडे त्याचा आवाज किंवा त्याला बघितल्यावर ईश्वरीला खूप म्हणजे खूप जास्त घाबरायला होतं. आणि प्रेक्षकांनो इकडे हा राजेश लावण्याला मामीला बघून घेतो आणि लगेच फोनवर बोलण्याचा जसं काय दिखावा करतो आणि म्हणतो की ती केस तर मी जिंकणारच आहेत, बघून घेतो हो. आणि प्रेक्षकांना इकडे लावण्य हे दोघं जण पडलेले असताना बघितलेलं असतं म्हणून लावण्य म्हणते गळ्यात पडली आहे तू ARच्या. ARकडे दुसरा कुठला ऑप्शन असताना म्हणून स्वीकारलंय त्याने तुला. मामी म्हणते की अर्णवने स्वीकारल्यावर काय आमचा नाईलाजच झाला. इन सिंपल वर्ड त्याचं फक्त दैव सत्य.
उपकार केले त्याने तुझ्यावर. आणि प्रेक्षकांनो हे सगळं राजेश तिकडे उभं राहून ऐकत असतो. आणि लावण्य म्हणते आजही तो AR माझाच आहे, या लावण्याचाच. गेट इट. आणि प्रेक्षकांनो इकडे राजेश म्हणतो अरे वा, अजूनही हार मानलेली नाहीये हिने. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी तिला उत्तर देते आणि म्हणते की आता आमचं लग्न झालंय. आणि ईश्वरी म्हणते मंगळसूत्र दाखवून हे जे आहेत ना हे कधीच बदलणार नाहीये. आणि ही लावण्य म्हणते यू 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 मिडल क्लास ईश्वरी, तुझा हा मिडल क्लास ॲरोगन्स आहेत ना काहीच कामाचा नाहीये, माहितीये का? कारण तुझ्याकडे ना क्लासच नाहीये. आणि लावण्य म्हणते की क्लासला मराठीत काय म्हणतात? इकडे वल्लरी म्हणते की दर्जा. दर्जा. आणि प्रेक्षकांना ही लावण्य चुटक्या वाजवते 2-3 आणि म्हणते तुझी ना लायकीच नाहीये AR ची बायको म्हणून घ्यायची. तू फक्त एक ओझं आहे, ओझं AR वर लादलेलं. गेटिंग इट? आणि प्रेक्षकांनो हे मात्र ऐकून ईश्वरीला खूप वाईट वाटतं हं. आणि तिला ते आठवतं की अर्णव म्हणतो म्हणजे तू बाजारात हरवलीस तर अजून एक्साइटमेंट वाढेल ना तुला शोधण्याचं. आणि ईश्वरी म्हणते की ताने काय मारताय हो? मी सिंदोर, मी ताने नाही मारत आहे, माझीच रिस्पॉन्सिबिलिटी आहेस ना तू. आणि प्रेक्षकांनो इकडे ही लावण्य म्हणते हा चाललंय आता सगळं गमतीत जमतीत, चालू दे. कधीपर्यंत चालतं, कारण ही लादलेली नाती फार काही टिकत नाही हं ईश्वरी. आणि लावण्य म्हणते की लवकरच AR कंटाळेल तुला आणि मग मीच होईल अर्णव राजेश शिर्के. इकडे हा राजेश मजा घेत असतो आणि म्हणतो की मिसेस राजेश शिर्के, वाह क्या बात है. आणि प्रेक्षकांनो इकडे नम्रताला सोडवायला आकाश रिक्षा स्टँडवर गेलेला असतो. आणि इकडे नम्रता म्हणते आकाश सर आजही तुमचं काम असेल ना आमच्या घराजवळ ते होल्डिंगचं. आणि प्रेक्षकांनो हे ऐकून मात्र आकाश हसतो हं. आकाश म्हणतो की नाही आज काहीच काम नाही. आणि पण म्हटलं थोडंसं वॉक करावं, चल तुला रिक्षात बसवतो. नम्रता म्हणते की आकाश सर खरं तर मी जाईन ना, पुढे मिळेल रिक्षा ऑटो स्टँडवर. आकाश म्हणतो ओ खूप उशीर झालायत ना, लगेच नमू इकडे तिकडे बघते आणि म्हणते काय. आणि हा आकाश म्हणतो हे बघ अजिबात रिस्क नकोय, हे बघ रिक्षा नाही मिळाली तर मग गाडीने सोडेन मी. नम्रता म्हणते हा 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 ते माहिती मला. आकाश म्हणतो माहिती आहे तुला, गुड. आणि आकाश म्हणतो चल सोडतो मी तुला. आणि नमू म्हणते आकाश सर ऐका ना. आणि प्रेक्षकांना यांच्यामध्ये चालू असतं. ती म्हणते मी जाते. आकाश म्हणतो मी सोडून देतो. आकाश गाडीचा दरवाजा उघडतो आणि तिला गाडीमध्ये बसवतोच. आणि प्रेक्षकांना बहुतेक आता हा तिला घरीच सोडवणार. त्यानंतर इकडे मामी म्हणती काय ग ये ईश्वरीला बरं का बोलती बंद झाली. लावण्य म्हणते आता काय बोलणार ही मामी, हिला लायकी कळली ना तिची, कुठे AR आणि कुठे ही मिडल क्लास ईश्वरी. प्रेक्षकांनो यांचं बोलणं ऐकून ईश्वरीला खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं की आपण म्हणजे तिच्या मनात ते येतंच की अर्णव आपल्याला म्हणजे आपण अर्णवला आवडत नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता तिच्या मनात येतीलच बघा प्रेक्षकांनो. आणि इकडे लावण्य म्हणते यू जस्ट वेट अँड वॉच ओके. आणि लावण्य एवढं सुनावून म्हणते की चला मामी. आणि प्रेक्षकांनो त्या गेल्यानंतर ईश्वरीला थोडं रडायलाही येतं. आणि लावण्याचं बोलणं ऐकते की त्याच्या फक्त दयेवर जगतेस तू, उपकार केले आहेत त्याने तुझ्यावर, तुझी ना लायकीच नाहीये स्वतःला AR ची बायको म्हणून घ्यायची. हे सगळं टोचून बोललेलं ईश्वरीला आठवत असतं. तू फक्त एक ओझं AR वर लादलेलं. गेटिंग इट? आणि प्रेक्षकांनो ईश्वरीही तेच म्हणते की बरोबर आहे त्यांचं, अर्णव सरांवर माझं ओझं तर लादलंच तर गेलंय. आणि प्रेक्षकांनो इकडे हा राजेश सगळं ऐकत असतो आणि म्हणतो की ईश्वरी एकटी पडली बिचारी माझी इंदोरी जिलेबी, माझ्याशिवाय कोणीच नाही येत ग तुझं. आणि प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी त्या लावण्याचा बोलण्याचा विचार करत असते आणि तिकडनं मागणं अर्णव तिला बघतो. आणि प्रेक्षकांनो हा राजेश म्हणतो की चला आधार देऊया. आणि प्रेक्षकांनो हा जायला निघणार तेवढ्यात त्याला अर्णवचा आवाज येतो. तो म्हणतो की मी सिंदोर. आणि हा परत मागेच थांबून घेतो. आणि अर्णवच्या आवाजाला ती काही रिस्पॉन्स देत नाही म्हणून अर्णव तिच्याजवळ जातो आणि ईश्वरी रडत असते प्रेक्षकांनो. अर्णव म्हणतो तिला की मी सिंदोर, तिला हात लावून हलवतो की मी सिंदोर. तेव्हा ईश्वरी कुठे ठिकाण्यावर येते. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी रडत असताना अर्णव म्हणतो की व्हॉट. आणि प्रेक्षकांनो अर्णव इकडे तिकडे बघतो, त्याला कोणीच काही दिसत नाही आणि तो म्हणतो की मी सिंदोर. आणि तिचा हात पकडून बहुतेक तिला रूम मध्ये नेत असेल. आणि रूम मध्ये आल्यानंतर तिला म्हणतो की बस इथे बस. आणि अर्णव तिला विचारतो की मी सिंदोर काय झालंय. आणि प्रेक्षकांना ईश्वरी काही सांगत नाही आणि अर्णव डबल विचारतो की मी सिंदोर काय झालंय.
तो राजेश काही बोलला का परत? आणि ईश्वरी नाही अशी मान डोलावते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर हे बघ. अर्णव म्हणतो त्या राजेशचा विचार नसेल ना तर तू तुझा नॉर्मल मोड ऑन करू शकतेस, हाय डेसिबल लेव्हल. आणि प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरीला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतो. अर्णव म्हणतो इतकी छान तयारी केली दिवाळीची, थोडी तरी खुश राहा प्लीज. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणतेच की मनात विचारांची इतकी गर्दी झाली आहेत की आनंदाला जागाच नाहीये. आणि अर्णव म्हणतो मिस इंदोर प्लीज स्टॉप ओव्हर थिंकिंग प्लीज. आणि ईश्वरी काही त्याचं बोलणं ऐकत नाही. आणि अर्णव म्हणतो की नाव ओके नाव फॉरगेट इट प्लीज. हे बघ डेकोरेशनची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की नाही, मग असंच अर्धवट सोडायचं? कंप्लीट केलं पाहिजेत ना, हो की नाही? चल 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 करूयात. आणि अर्णव ईश्वरीचा हात पकडतो. आणि ईश्वरी म्हणते की काही गोष्टी अर्धवट राहायच्या असंच वाटतं कधी कधी. आणि प्रेक्षकांनो हे ऐकून अर्णवलाही थोडंसं वाईट वाटतंच. आणि प्रेक्षकांनो आता रात्र झालेली असते आणि घरामध्ये खूप अंधार असतो. आणि ईश्वरी म्हणते की सर कुठे नेताय सर? आणि प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरीला खाली घेऊन येतो. आणि ईश्वरी म्हणते की अहो सर हे काय एवढा अंधार का? आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर 1 मिनिट. आणि प्रेक्षकांनो तो त्याच्या खिशामधलं असलेलं लाइटिंगचं रिमोट काढतो आणि त्या लाइटिंग ऑन करतो आणि इतकं सुंदर वाटतं ना. आणि ईश्वरी म्हणते की सर, आणि ती म्हणते की सर हे अर्णव म्हणतो तुला ते पडद्यांचं कलर कॉम्बिनेशन आवडलं नव्हतं ना, त्यामुळे हे डेकोरेशन केलं. आणि अर्णव म्हणतो की सिम्पल सोबर अँड ब्युटिफुल. आणि हे बघून ईश्वरीला खूप आनंद होतो. आणि अर्णव म्हणतो की तुझ्यासारखं. प्रेक्षकांनो अर्णव असं बोलल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे बघते आणि छानशी अशी स्माइल देते. आणि अर्णव म्हणतो की बाय द वे देअर इज वन मोर सरप्राईज फॉर यू. आणि ईश्वरी म्हणते की आता काय सर? अर्णव म्हणतो ईश्वरीचा हात पकडतो आणि म्हणतो की चल. आणि प्रेक्षकांनो ईश्वरीचा हात पकडून अर्णव बाहेर घेऊन येतो. आणि जो त्यांनी दोघांनी मिळून आकाश कंदील बनवलेला असतो ना तो अर्णवने लावलेला असतो. आणि अर्णव तोच तिला ईश्वरीला दाखवत असतो. आणि ईश्वरी तो आकाश कंदील बघते आणि तिचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि अर्णव म्हणतो की आवडला का सरप्राईज? ईश्वरी म्हणते की हो. अर्णव म्हणतो छान दिसतंय ना. आणि ईश्वरी म्हणते की आपण दोघांनी मिळून बनवलेला कंदील छान दिसतोय. आणि प्रेक्षकांनो अर्णव मात्र ईश्वरीकडे बघत असतो. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी काय म्हणते बघा, आपण दोघांनी बनवलेला कंदील छान दिसत असला तरी तो हातात धरून नाही ठेवता येत, लांबूनच बघावा लागतो. आणि प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की मिस इंदोर गोष्टी जवळ गेल्यावर जास्त समजतात, जास्त छान वाटतात. आणि प्रेक्षकांनो हे झाल्यानंतर ईश्वरीला लावण्याचं बोलणं आठवतं की तुझी तर लायकीच नाहीये ARची बायको म्हणून घ्यायची, तू फक्त एक ओझं ARवर लादलेलं. गेटिंग इट? ईश्वरी म्हणते की काहीही असलं तरी काही गोष्टींपासून अंतर ठेवलेलंच बरं. आणि प्रेक्षकांनो अर्णवला काही तिचं बोलणं समजतच नाही. त्या कितीही आवडत असल्या तरीही नसतात काही गोष्टी नशिबात. अर्णव म्हणतो नॉट इट. आणि अर्णव म्हणतो की डिस्टन्स ठेवायलाच हवं. आणि प्रेक्षकांनो असं बोलल्यानंतर अर्णव तिचा हात काढून घेतो. प्रेक्षकांनो अर्णवला करायचं काहीतरीच होतं आणि झालं वेगळंच. आणि तो त्याचा मूड पण ऑफ होऊन गेलेला असतो. आणि म्हणतो की ये. आणि ईश्वरी म्हणते की आपल्या दोघांच्या जगात खूप अंतर आहेत सर, ती मिटवायची कोशिश पण करायला नको. आणि असं बोलल्यानंतर ती आकाश कंदीलकडे बघते. आणि या मालिकेचा एपिसोड इथे संपतो. आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रोमो बघायला अजून विसरू नका. अर्णव म्हणतो काय म्हणता मामाजी, कार्ट फोडणं म्हणजे सिम्बॉलिकली नरकासुराचा वध करण्यासारखं असतं, ते तर मी चिरडणारच आहे ताई. आणि अंजली म्हणते की तू दरवर्षी. अर्णव म्हणतो या वर्षी तर मी करणारच आहे ताई, वाईटाचा विनाश तर व्हायलाच हवा ना. प्रेक्षकांनो अर्णव ते कार्टल त्याच्या पायाखाली दाबतो आणि राजेशला म्हणतो की आता हे कार्टल होतं, उद्या तू असशील माझ्या पायाखाली चिरडलेला. आणि प्रेक्षकांना हा राजेश म्हणतो की दिवाळीच्या दिवशी छान शुभेच्छा द्यायच्या असतात. ईश्वरीजी हे काय सगळे विषय घेऊन बसलायत तुम्ही? आणि प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते विषय तर कायमचाच संपणार आहे आता. आणि प्रेक्षकांनो त्यांचा विषय संपो न संपो आपल्या मालिकेचा प्रोमो तर संपलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू ह्या मालिकेच्या रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.